चला पटकन बनवूया मटर पनीरची टिक्की। 1 कप मटर, आलं लसूण आणि हिरवी मिरची, 2 हिरव्या मिरच्या, 5 ते 6 लसूण आणि 1 इंच आल्याचा तुकडा, धणे जिरे पावडर, आमचूर पावडर, गरम मसाला। हे सगळं आता आपण चॉपरमध्ये घेतलेलं आहे। हे सगळं साहित्य आपण दरदरीत असं वाटून घेणार आहोत चॉपरमध्ये। आपलं असं दरदरीत असं हे वाटून झालेलं आहे। आता एका प्लेटमध्ये सगळ्यात आधी आपण बटाटे किसून घेऊया। बटाटे किसून झालेले आहेत। आता हे दरदरीत वाटलेले जे वाटाणे आहेत ते आपण घेऊया। वाटाणे आणि सगळे मसाले यांचं हे मिक्स घेऊया। या बटाटा आणि मटर पनीरच्या टिक्कीसाठी इथे 50 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे, ते पण किसून घेऊया। आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया, थोडा कांदा, चवीनुसार मीठ। आता हे चांगलं मिक्स करून घेऊया। आपण हव्या त्या शेपमध्ये आता टिक्की बनवून घ्यायची आहे। डेकोरेशनसाठी आपण याच्यावरती काजू लावणार आहोत। आपण ही टिक्की जी बनवलेली आहे ती एअर फ्रायर मध्ये बनवून घेणार आहोत। तर मी आता ह्या काही टिक्की बनवून घेतलेली आहेत, त्याच्यावरती एका साइडने तेल लावून घेऊया। थोडंसं तेल लावलं तरी चालणार आहे। एअर फ्रायर आपण चांगला सेट करून घेतलेला आहे। त्याच्यामध्ये तेल लावलेली बाजू आहे ती मी खालच्या साइडने ठेवली आहे। आपली ही टिक्की जी आहे ती आपण चेक करायची आहे। 10 मिनिटं झालेली आहेत। एक साइड ही चांगली भाजली गेलेली आहे। आता जरा पलटी करूया आपण। आता एअर फ्रायर मध्ये दुसरी बाजू ही पलटी करून ठेवूया। आपली मटर आणि पनीरची आलू टिक्की तयार झालेली आहे। एअर फ्रायर मध्ये निव्वळ अर्धा चमचा तेलामध्ये आपण ही फ्राय करून घेतलेली आहे। अशा नवनवीन हेल्दी रेसिपींसाठी आमच्या मॅलो किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। अन्न हे पूर्ण ब्रह्म।